इथून पुरंदर किल्ला जवळ आहे. तर इथून बघू शकता इतका पाऊस. काय चाललंय मग? छोटा ब्लॉगर आहे. आयुष कडून पार्टी, कडून पार्टी. तुम्हाला माहिती का आता आम्ही कुठे थांबलोय? आता आम्ही अशा ठिकाणी थांबलो. जय महाराष्ट्र पब्लिक, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज बघूया आज काय रानात काम आहे. आजच्या ब्लॉग मध्ये काय नवीन येतंय ते पुढे बघत राहा ब्लॉग. तर चला आता चाललोय, बघू रानात जायचंय, बघू काय नवीन काम आहे का तेच आहे. तर जाऊन बघू, कळेल आपल्याला रानात गेल्यानंतर. तर आता आम्ही चाललोय रानात. पाठीमागे गाडी थांबली, गाडी जाऊन बसायचे, जाणार आता रानात. तर आज पण आम्ही तिथंच आलोय जिथं काल आलतो. तर काल थोडंसं राहिलेलं ते दोडक्याचं जे येल आहेत त्यांना खायला टाकायचं. तर आज ते थोडंसं आणले मी पिशवी. तर थोडंसं टाकायचं म्हणजे 1-2 सारे राहिलेत फक्त. त्यांना टाकलं की झालं. मग इथलं काम झालं, मग जायचं डायरेक्ट घरी. तर चला बघूया आता काम करूया. वातावरण बघा कसं झालंय, पूर्ण वर्ण ढग झालेत आणि प्रॉपर ऊन नाहीये, म्हणजे ढग आल्यासारखं झालंय सारखं खाली. तर अशात काम करायला मजा वाटते, कारण की ऊन वगैरे नसतं. मस्तपैकी कामाला लागलेत बाकीचे, पण मी नाही लागलेलो. बघा ही बाकीचे काम करतात, मी करणार आहे ज्यावेळेस माझं काम येईल त्यावेळेस. आमच्यात काम पण ठरलेलं असतं. आता ही सरी आहे, ह्यानी माझ्या भावानं टाकली, आता ही सरी मग टाकायची, मग झालं. ते तुम्हाला दाखवतो का, हे इथं टाकलेलं आहे, असं टाकायचं फक्त त्याच्यातून घेऊन. तर आता आमचं ते 2 सऱ्या राहिले, 2 सऱ्या राहिलेले, ते 2 सऱ्या पण झाल्या. आणि आता फक्त हे जे असतं, आता हे भर लावतात, त्याला भर लावणं म्हणतात, की माती ओढून ते झाकायचं, की मग कशी टाकलेलं पिक्चर किंवा खत, तर ते झाकायचं. ते झाकलं की झालं, काम झालं आपलं, मग झालं. काहीच तुम्हाला एक दाखवतो. तर आमच्या इथून पुरंदर किल्ला जवळ आहे. तर इथून बघू शकता, हे समोर दिसतं का, इथं दिसतं किल्ला बघा. हे बघा इथंच ना, इथं किल्ला दिसतोय बघा. हे कुठं माहिती का, निळा रंग दिसतोय पुरंदर किल्ला. तर कसं आहे, आमच्या इथून सगळं दिसतं. पुरंदर किल्ला जवळ आहे, पुरंदर किल्ला दिसतो. आणि इकडं जेजुरी पण दिसते, पण थोडासा ही मध्ये एक डोंगर आहे, त्याच्या पण इकडे जेजुरी पण जवळ आहे. काय अर्ध्या तासावर जेजुरी, पुरंदर किल्ला 1 तासात पोहोचतो आपण, जवळ आहे. तर आता आमचं झालंय सगळं इथलं काम, आणि आता चाललोय घरी. थोडंसं इथं हवायचं, तिथं पाणी लावलं, पाणी काय पप्पा चालू आहे. आपण तिथं पाणी चालू आहे, तिथं आता हे ठेवायचं आहे फक्त आपल्याला. पाणी ठीकठाक चालू आहे, इथं पाणी चालू आहे. तर हे खालचा पूर्ण ऊस दिसतोय, फक्त ओलं नाही पाहिजे, नाहीतर जाऊ शकतो. तर आता फक्त एक खोर आपल्याला ठेवून द्यायचं आहे. खोरं ठेवलं की झालं काम आपलं. खोरं ठेवलं इथं, चाललंय पाणी बघायचं होतं फक्त. हा थोडासा हात बीत धुतो, हात भरलेले हात बीत धुतो आणि मग निघतो. तर आता इथं रोडला पप्पा आले, आणि मग हे भाऊ येतो इकडून. ते आलं की मग आम्ही जाणार घरी. तर आता आम्ही आलोय मस्त की जेवण बिवण झालंय, रानातून आलोय, आणि आता आम्ही खातोय 5-3-2. जे ज्यांना जे पैसे नाहीत, ज्यांना माहिती टाइमपास करतोय आम्ही, ज्यांना माहिती कसं खायतात 5-3-2, त्यांना समजेल, बाकी त्यांना नाही समजणार. आमचं खेळून बिळून झालेलं आहे, आणि इथं पाऊस बिऊस लय दिवसातनं पाऊस चालू झाला आहे. बघू शकता तुम्ही, थेंब दिसतात का तुम्हाला? थेंब दिसतात, लय म्हणजे लय पाऊस सुरू झाला आमच्या इथं. इतका पाऊस मग कुठेच बघितला असेल, लय पाऊस झाला. काहीच आम्ही तिथं क्रिकेट खेळत होतो तिथं. आता माझा मित्र आलाय, तुम्हाला दाखवतो कोण आहे. काय चाललंय मग? विश्वजित तुम्हाला काय चाललंय मग? तर हाच तो आहे, तो क्रिकेट. काय करतो आता? इथं कुठं थांबतो? तर काही आता आमचं हे कशाला ओरडते ते आमचे हे गाई ओरडते. तर आता आम्ही थांबलो इथं, की आमचं खेळणं बिळणं झालेलं आहे. आणि हे दाद्या बघा, दाद्याला बसायला जागा नाही, सगळी वरती बसल्या तिथं. पाऊस येतोय बाहेर त्याच्यामुळं. तर दाद्याला यन फॉर नाही ती गरुडाची पण करुणी वरनं ताज एवढंच ओरडते. दादा तिला काहीतरी खायला चेहरा तोंडच बंद होत नाही, मच्छर कारण दाद्या आमच्या इथला एक छोटा ब्लॉगर पण आहे, छोटा ब्लॉगर आहे. तुझ्या चॅनलचं नाव सांग काय? पासवर्ड चॅनलचं नाव
तर जाऊन त्या चॅनलला सबस्क्राईब. लय हसताल तुम्ही, लय म्हणजे लय हसताल त्याच्या व्हिडिओ. दादीकडे कोण हसते? तर गाईज ती बंद आहे. तर आम्ही आता चाललोय खायला बाहेर. आयुषकडून पार्टी, मोन्याकडून पार्टी. तर आता मस्तपैकी बाहेर पाऊस पडतोय, तुम्ही बघू शकता पाऊस पडतोय. तर आता आम्ही चाललोय खायला. तर आता आम्ही पोहोचलो इथं, मस्तपैकी खायला जातोय. सगळे उतरलेत गाडीतून. आमचं इथलं खाऊन झालंय, आम्ही आता जातो घरी. आता बाहेर चाललाय पाऊस, आता आम्ही निघतो घरी. चला ओम जायचं का? तर गाईज आम्ही आता चाललोय मस्तपैकी. रात्रीचं बाहेर पाऊस चालू आहे आणि आता खाऊन पिऊन चाललोय घरी. आता शंभूचा फुलं घेऊन जायचं जरा बाहेर. तर बघू आता जाऊ घरी, त्याचा फोन येतोय. गाईज आता आपण चाललोय, काय शंभू दिसतं का? शंभूची मागं फुलं आहेत, तर फुलं घेऊन चाललोय जरा. तिथं गाडी आली, पाऊस आहे बाहेर सगळा. खाऊन पिऊन आलोय मस्तपैकी. आयुषचं पोटबीट भरलेले. तर आम्ही चाललोय आता. आयुषला कसं तरी बसवलाय मागं. तर आपल्याला गाडी असतोपर्यंत इथं थांबायचंय. आणि काय रे, गाडी असतोपर्यंत आपल्याला इथं थांबायचंय. ही पाठीमागं फुलं ठेवल्यात, ती फुलं विकायच्यात आपल्याला. विकायच्यात म्हणजे त्याला फक्त द्यायच्यात, ती देणार. मग डायरेक्ट शंभूपाशी पैसे येणार. गाईज तुम्हाला माहिती का आता आम्ही कुठे थांबलोय? आता आम्ही अशा ठिकाणी थांबलोय की जिथं बिबट्या येतो. आणि मला म्हणतोय दरवाजा लावतोय, दरवाजा पण लावा ना, इथं बिबट्या येतो बाहेर. कारण हे कशाला वाढताय, तर गाड्या पण येतात तिथं मध्ये ना, इथे बघ पण. तर गाईज आता मस्तपैकी गाडी आलेली आहे. तर ही फुलं टाकते ते, फुलं उचलून टाकते ते. ही गाडी आहे समोर लागली. तर त्या गाडीत आता टाकलं की आम्ही जाणार घरी. आणि आजचा ब्लॉग इथंच एंड होतोय. ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जे नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय पब्लिक.